या सिलेबसनुसार एरिया अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, रेक्टँगल अँड पॅरलेलोग्राम हा पहिला मुद्दा आहे. त्यापैकी एरिया अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ आणि परिमिती पाहणार आहोत आपण. सिलेबसप्रमाणे पहिली आकृती स्क्वेअर म्हणजे चौरस, याच्या चारही बाजू सारख्या असतात आणि सर्व कोण काटकोन असतात. आता ए इथे दिले बघा, ए म्हणजे साईड दिलेली आहे आणि डी म्हणजे डायगोनल दिलेला आहे. आता याचा एरिया जो आहे बाजूचा वर्ग म्हणजे लांबी गुणिले रुंदी, लांबी पण सारखी रुंदी पण सारखी म्हणून बाजू वर्ग म्हणजे काय येईल बघा, ए वर्ग. आणि पेरिमीटर म्हणजे बाहेरील सर्व बाजूंची बेरीज. आता याला चार बाजू आहेत म्हणजे चार बाजूंची बेरीज काय येईल, 4 गुणिले बाजू आणि बाजू ए आहे म्हणून 4 गुणिले ए. आता समजा आपल्याला डायगोनल काढायचं असेल कर्ण, तर कर्ण काढताना बाजूला वर्गमुळात 2ने गुणायचं आणि बाजू काढताना कर्ण म्हणजे जो डी आहे त्याला बघा इथे वर्गमुळात 2ने भागलेला आहे. आता याच्यावरती आपण गणित बघू म्हणजे आपल्याला पूर्ण लक्षात येईल. बाजूवरून डायगोनल काढताना किंवा डायगोनलवरून बाजू काढताना आपल्याला वर्गमुळात 2ची किंमत टाकावी लागते आणि त्याची किंमत आपण लक्षात ठेवायची 1.414. आता एक आपण गणित पाहूया. फाइंड द एरिया ऑफ ब्रास शीट इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर हुज पेरिमीटर इज 31.2 सेंटीमीटर. ब्रास शीट चौरस आकृतीची आहे, त्याची पेरिमीटर म्हणजे चारही बाजूंची बेरीज दिले 31.2 सेंटीमीटर. 4A बरोबर 31.2 सेंटीमीटर. आता 4 इकडे गुणिले ते भागिले गेले ते 31.2 भागिले 4 किती आले, 7.8 सेंटीमीटर. आता ती बाजू घेऊन आपल्याला एरिया काढता येईल. एरिया बरोबर बाजू वर्ग म्हणजेच एचा वर्ग म्हणजेच 7.8चा वर्ग म्हणजे 7.8चा दोनदा गुणाकार 7.8 इंटू 7.8 बघा किती आले, 60.84 सेंटीमीटर वर्ग. आता आपण डायगोनलवरून क्षेत्रफळ कसं काढायचं ते बघूया. मगाशी आपण बाजूवरून बाजूचा वर्ग केला आणि क्षेत्रफळ काढलं. आता इथे बघा गणित. इफ द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर मेजर्स 10 सेंटीमीटर फाइंड द एरिया ऑफ स्क्वेअर. आता डायगोनलचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, बाजूला वर्गमुळात 2ने गुणायचं म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले ए दिला आहे बरोबर. म्हणजे बाजू काय येईल, डायगोनल भागिले वर्गमुळात 2. आता क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे बाजूचा वर्ग, मग डायगोनल भागिले वर्गमुळात 2चा वर्ग काय येईल, डायगोनलचा वर्ग भागिले वर्गमुळात 2चा वर्ग 2. म्हणजे क्षेत्रफळ बरोबर कर्ण वर्ग भागिले 2 केलं तर आपल्याला क्षेत्रफळ मिळतं. आणि बाजू दिली असेल तर फक्त बाजूचा वर्ग करायचं. आता बघा कर्ण 10 आहे, 10चा वर्ग किती 100 भागिले 2 करायचं म्हणजे क्षेत्रफळ किती आलं 50 सेंटीमीटर वर्ग. बाजू दिली तर बाजूचा वर्ग करायचा, कर्ण दिला तर कर्णाचा वर्ग करायचा भागिले 2 करायचं की तुम्हाला क्षेत्रफळ मिळाले.